ठीक आहे. हे पण म्हणजे एवढं पण काय नॉट बॅड. आणि दुसरी गोष्ट, मटण थोडंसं शिजलेलं नव्हतं. नॉर्मली जाणवत होतं की कच्चं आहे, म्हणजे का खाताना आपल्याला कळतंच. तर थोडंसं ते जाणवलं. पिवळ्या रश्श्यामध्ये पण थोडंसं अळणीमध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. शिवराज शंभूराजे मित्रांनो, तर आपण आलोय हॉटेल भाग्यश्री, वाघोलीमध्ये किसनंद रोडला. तर लास्ट टाइम आपण हॉटेल भाग्यश्रीचा 2 नंबर शाखा लोणीकंदला जे झालेला आहे पेरणे फाट्याला, तिथला रिव्ह्यू केला होता. त्याला मस्त व्ह्यू गेले. व्ह्यूज साठी तुमच्या सगळ्यांचा आभार. आता आपण इथं आलेलो आहे ट्रुली, आणि जो असेल तो आपण रिव्ह्यू इथं देणार आहे. तर गर्दी बघू शकता. आता वाजले दुपारचे 2. तुम्ही गर्दी बघू शकता, दुपारचे 2 वाजलेत. हॉटेलचा दुसरा दिवस आहे. तर आपण चला जाऊया. जेवणाची क्वालिटी कशी आहे, टेस्ट कशी आहे, सगळं आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. कंटिन्यू. तर मित्रांनो, हॉटेलमध्ये एंट्री केली तर दुसऱ्याच दिवशी एवढी गर्दी बघून थोडंसं छान वाटलं, कारण भाग्यश्रीचं नाव खूप छान आहे. तर त्यामुळे हॉटेलला गर्दी होती. हॉटेलचं ॲम्बियन्स चांगलं होतं. छोटं हॉटेल बांधले, पण जागा बसायला भरपूर केलेली आहे. हॉटेल 2 पोर्शनमध्ये डिवाईड केलं आहे. एक आहे तरी रेग्युलर कस्टमरसाठी, आणि एक सेक्शन केलं आहे फक्त फॅमिलीसाठी. तर मित्रांनो, आता आपण आहे किसननच्या हॉटेल भाग्यश्री शाखा नंबर 14ला. तर आपण आहे आता ओनर सोबत. यांचा दुसरा दिवस आहे. तर त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे आणि आपण त्यांच्याशी थोडंसं बोलूया. हॉटेल भाग्यश्री शाखा नंबर 14, वाघोली केसनंद रोड. आज माझ्या शाखेचा दुसराच दिवस आहे. काल मला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला की माझी काल 10 बकरी लावलेली सगळी संपली आणि मला 8लाच बंद करावं लागलं. त्याच्यामुळे गैरसोय झाली. मी सेवेत आहे पण मला जमलं नाही. पण आज मी त्याच्या दुपटीने लावलेले आहेत. मी आज 12 बकरी लावलेली आहेत आणि मी पूर्ण प्रयत्न करणार आहे की चांगली सेवा देण्याकरता. आणि क्वांटिटी आणि क्वालिटी खायची असेल तर हॉटेल भाग्यश्रीलाच यायचं. नाद करतो का, यायलाच लागतं हॉटेल भाग्यश्री. बरं दादा, मला एक सांगा, आता काल तुम्ही 10 बकरी कापली, लोकांचा कसा प्रतिसाद आहे? टेस्ट बद्दल काय बोलले लोक? अगदी उत्तम प्रतिसाद आहे. टेस्ट एक नंबर आहे. कुणाचीही काही कंप्लेंट नाही आली मला काल पहिल्या दिवशी. ठीक आहे. आज आपण यांच्या हॉटेलला आलेला आहे, आणि जो असेल तो रिअल रिव्ह्यू, टेस्ट चांगली आहे तर चांगली, खराब तर खराब, आपण टाकणार आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर आणि इंस्टाग्रामवरती. चला, धन्यवाद दादा. तर मित्रांनो, थाळी आली. थाळी आलेलं पहिलं काम आपलं लिंबू पिळून घेणे. आता मागच्या वेळेस आपण पिवळ्या रश्श्याचा रिव्ह्यू सांगितला होता, ह्यावेळेस मला सांगतो. ओके, पण थोडीशी आणखीन याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. तर आपण तांबड्या रश्श्याची टेस्ट करूया. ठीक आहे. हे पण म्हणजे एवढं पण काय नॉट बॅड. चांगली आहे टेस्ट, पण थोडंसं स्पायसी आहे, कारण मला स्पायसी खायची सवय आहे. त्यामुळे थोडंसं आणखी स्पायसी पाहिजे. मे बी हॉटेल पुण्यामध्ये आहे त्यामुळे थोडंसं स्पायसी कमी असेल, पण चांगली आहे टेस्ट. 250 RS मध्ये अनलिमिटेड जेवण ओके आहे. बिंदास येऊ शकतो हॉटेल भाग्यश्रीला. नात करते काय, यावंच लागतं. तर मित्रांनो, ही आहे ढवारा थाळी भाग्यश्री केसनन शाखेची. तर तुम्हाला भाजीचा कलर बघून समजला असेल, भाजी थोडीशी पाण्यासारखी दिसते. बेत थोडासा फसलेला दिसतोय, आणि जसं जसं मटण खात गेलो तसं लक्षात येतं की मटण थोडंसं कच्चं होतं. तर आणखीन शिजू द्यायला पाहिजे होतं. तर मित्रांनो, संपत आलं आपलं. ऑलमोस्ट राईसवरती राईस घेतलाय. भाजीवरती काय एवढं नाही वाटलं मला, काय खास खाल्ल्यासारखं पण नाही वाटलं. आणि हात पण बघू शकता, एवढं काय चढलं नाही तेल आता. म्हणजे रस्सा किती गाढा असेल समजू शकता तुम्ही. तर राईस बघूया खाऊन. इंद्रायणी राईस आहे, मग थोडासा लोअर टेस्ट करतो. एकदम असा ड्राय लागतो, पूर्ण इंद्रायणी सारखा टेस्ट नाही करत. तर मित्रांनो, जेवण झालंय. बाहेर आलोय आपण जेवण करून. तर फ्राईज वगैरे सगळं तेच होतं, आणि मेनू पण तेच होता. फक्त आपण लास्ट टाइम फ्राय खाल्लं होतं 2 नंबर शाखेमध्ये. ते इथं फ्राय नव्हतं. इथं फक्त मटन थाळी आणि चिकन थाळी 2च होत्या. रश्श्याची क्वालिटी तुम्हाला मी सांगतो थोडीशी फिकी होती. म्हणजे मला स्पायसी खायची सवय, त्यामुळे मला ते थोडंसं फिका लागलं. कुणाला कमी असेल त्याला लागेल चांगलं. आणि दुसरी गोष्ट, मटण थोडंसं शिजलेलं नव्हतं. नॉर्मली जाणवत होतं की कच्चं आहे, म्हणजे का खाताना आपल्याला कळतंच. तर थोडंसं ते जाणवलं. पिवळ्या रश्श्यामध्ये पण थोडंसं अळणीमध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. तो ओव्हरऑल बघता ठीक आहे हॉटेल जेवायला यायसाठी, बट हॉटेलला खूप जास्त इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. मे बी दुसरा दिवस असल्यामुळं
यांना थोडंसं आणखी मॅनेजमेंट आणि थोडंसं बनवायला जमत नसेल, बघूया थोडं थोडं इम्प्रूव्ह करतील. आपण परत 1 महिन्यानंतर जेव्हा इथे येईल जेवायला तेव्हा परत एकदा आपण रिव्ह्यू करूया. हे रॅन्डम लोकांचे जे जेवण करून बाहेर आले त्यांचे आपण रिव्ह्यू घेणार आहे. हे दादा आता जेवण करून आले. दादा तुम्हाला जेवणाची क्वालिटी कशी वाटली? भाऊ जेवणाची क्वालिटी 1 नंबर होती. त्यात त्यांची रस्स्याची क्वालिटी हा म्हणजे उत्कृष्ट चव अशी होती. आणि त्यात मटनची पण क्वालिटी एकदम फ्रेश मटन होतं. म्हणजे जेवण करताना असं वाटत होतं की भाऊ मनच भरत नव्हतं असं जेवण होतं. 8 नंबर क्वालिटी. चांगली क्वालिटी. क्वालिटी 1 नंबर. तुम्ही कुठून आले? इंदापूर. इंदापूर. बरोबर.